नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय लोकप्रिय अशी हिरकणीची कथा पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकून घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला। आधी रायरी असे नाव होते, पण बांधून झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड, म्हणजेच राजांचा गड। आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले। ह्या गडावर महाराजांनी विचारपूर्वक अनेक सोयी केल्या होत्या। बाजार बनवला होता, तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या विविध वस्तू विकायला आणत असत। या गडाच्या सुरक्षेसाठी सुद्धा कडेकोट बंदोबस्त होता। सूर्यास्तानंतर गडाच्या आत बाहेर यायला कोणालाच परवानगी नव्हती। रायगडाखालच्या गावात एक सामान्य घरातील हिरकणी नावाची बाई होती। ती आपल्या गोठ्यातले दूध घेऊन गडावर विकायला जायची। तिला घरी तान्हुले बाळ होते, पण पोटापाण्याची गरज म्हणून ती त्याला घरी ठेवून गडावर दूध घेऊन विकायला जाऊन यायची। एक दिवस गडबड झाली, तिला दूध विकता उशीर झाला आणि सूर्यास्त झाला। तिच्या हे लक्षात येताच ती धावत पळत गडाच्या दरवाजाकडे गेली, पण तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते। तिने तिथल्या शिपायांना घरी जाऊन देण्याची विनंती केली, घरची परिस्थिती सांगितली। शिपायांना ते समजत असले तरीही नियमात कोणालाही सूट नव्हती। त्यांनी तिला रात्री गडावरच आसरा घ्यायला सांगितले आणि सकाळ होताच घरी जाता येईल असे आश्वासनही दिले। हिरकणी तिथून परतली, पण तिला बिलकुल शांत बसवत नव्हते। आपल्या बाळाच्या आठवणीने ती फार व्याकुळ होत होती। बाळाच्या आईला बाळाला सोडणे फार अवघड असते, पण पोटापाण्यासाठी तिने हृदयावर दगड ठेवून गडावर हा व्यवसाय सुरू केला होता। पण आता तिला बाळाचा विरह बिलकुल सहन होत नव्हता। रात्रीचे बाळ आपल्याशिवाय कसे झोपेल, आपली वाट बघत ते किती हवालदिल होईल, हा विचार करून तिच्या काळजाची घालमेल होत होती। हिरकणी त्याच परिसरातली असल्यामुळे तिला तो डोंगर चांगलाच माहीत होता। बाकी वाटा तटबंदीमुळे बंद असल्या तरी किल्ल्यावरून खाली जायला एक वाट होती। तिथे फार तीव्र उतार असल्यामुळे तिथून हल्ला होण्याची शक्यता कमी होती, त्यामुळे तिथे काही अडसर बांधलेला नव्हता। तिला वाट माहीत असली तरी आता अंधार पडल्यावर ती उतरणे जवळपास अशक्य होते। तरीही तिने ती जोखीम पत्करायची ठरवले। काहीही करून तिला आपल्या बाळापर्यंत पोहोचवायचे होते। तिने मोठ्या धीराने ती अवघड वाट धरली आणि गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचली। आणि आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर आपल्याला झालेला आनंद तिला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले। दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध घेऊन ती गडावर आली। तेव्हा शिपायांना फार आश्चर्य वाटले, कारण त्यांनी तिला सांगितल्याप्रमाणे सकाळी गडाबाहेर जाताना पाहिले नव्हते। कोणी शिपायांना न कळता गडाच्या बाहेर जाणे हा सुरक्षेच्या दृष्टीने धोका होता। त्यांना तिची चौकशी करणे भाग होते। त्यांनी तिला अटक करून महाराजांसमोर हजर केले। महाराज आपल्या रयतेसाठी अत्यंत प्रेमळ आणि कनवाळू होते। महाराज स्वतः मातोश्री जिजाबाईसारख्या महान मातेच्या संस्कारामुळे घडले होते। त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते, त्यामुळे त्यांना हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचे कौतुक वाटले। पण त्याचबरोबर त्यांनी गडाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले नाही। त्यांनी स्वतः हिरकणीसोबत जाऊन तो मार्ग बघितला। तिथे एक बुरुज बांधला, त्या बुरुजाचे नावसुद्धा हिरकणी बुरुज ठेवले। त्यांनी हिरकणीचा सत्कार केला। हिरकणी तेव्हापासून मातृत्वाचे एक उत्तम उदाहरण ठरले। अशी आहे धाडसी शूरवीर मातेची हिरकणीची उत्तम अशी कथा। कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद।